आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शरू आणि आसावरी दोघीही जणी देवळात गेलेल्या असतात आणि तिथेच ना आता त्यांना तेजस्विनी दिसते, जी की बिंदूसोबत देवळात ओटी भरण्याला आलेली असते. शरू जेव्हा आता बघते तेव्हा शरूला असं वाटतं की आपण निदान आता बोलावं, कारण ह्यांना तर माहिती झालं की गौतमचं आसावरीवर प्रेम आहे. कारण तेजस्विनीसुद्धा देवळात येऊन ना काही बाई बोलू लागते आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शरूला खटकत असतात. त्यामुळे शरू आता समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि शरू सांगत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुमचा मुलगाही प्रेम करतो आणि माझी ताईसुद्धा, त्यामुळे तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. त्यानंतर आता इकडे तेजस्विनी शरूला म्हणत असते की आता समजावून सांगायच्या गोष्टी तू माझ्यासोबत करणार का? मला सांग जरा, शिक्षण किती झालंय, तू काम काय करतेस, या गोष्टी जरा मला सांग. त्यावर आता शरू तेजस्विनीला सांगत असते की तुमच्यापेक्षा तर मी लहानच आहे, या गोष्टी मला समजतायत. मग तेजस्विनी तिला बोलते की इतकं सगळं समजतंय ना की मी तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू लहान आहेस माझ्यापेक्षा, ते मग या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, तर मग मला तू कोणत्या ह्याच्यामध्ये समजवतेस? मला तू काही समजवू नको. मला फक्त इतकंच कळतंय ना की तुमच्यासारख्या ज्या अशा गरीब घरातल्या मुली असतात ना त्या आमच्यासारख्या श्रीमंत मुलांना फसवत असतात. आणि हे जेव्हा आता इकडे तेजस्विनी बोलत असते त्यावर शरू तेजस्विनीसोबत भांडत असते, तिला व्यवस्थितपणे सगळं समजवायचा प्रयत्न करते. पण या सगळ्यामध्ये ना आसावरीला वाईट वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टी तिला असं वाटतं की तेजस्विनीला सुद्धा अशा अचानक कळल्यात, त्यामुळे ती अशी रिॲक्ट करते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आसावरीमध्ये पडते आणि शरूला म्हणत असते की शरू जाऊ दे, सोडून दे. तेजस्विनीला सुद्धा सांगते की काकू माफ करा, जे काही झालं त्याच्यामध्ये आमची चूक झाली असेल, खरंच सॉरी. ती तुम्हाला जर जास्त काही बोलून गेली असेल तर सॉरी, असंही आता आशू बोलत असते. पण शरू आशूला शांत करत असते की थांब जरा, मला बोलू दे, त्यांचं काही गोष्टी मला पटत नाही आहेत, जे खरं आहे तेच तर मी बोलते. मग तेव्हाच ना इकडे असणारी जी तेजस्विनी असते ती मात्र म्हणत असते की हो हो, मला कळत आहेत ना तुझ्या गोष्टी, तुला काय बोलायचं आहे काय नाही ते. तुझ्यासारख्या मुलींना हे असंच फसवतात आणि हे पण मला माहिती आहे. मग तेव्हा आसावरी शरूला तिकडनं घेऊन जाते. आसावरी जेव्हा शरूला घेऊन जाते ना तेव्हा मात्र आता तेजस्विनी ते शांत असते. तर त्यानंतर शरू आणि आसावरी जेव्हा देवळाच्या बाहेर येतात तेव्हा शरू आसावरीला म्हणत असते की ताई, तू का अडवलंस ग मला? मी बोलत होती ना, बघितलंस का कसं तोंड सोडून बोलत होत्या त्या. मला जरा बोलायला दिलं असतंस ना तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं. असं देखील आता शरू आसावरीला बोलत असते. आसावरी म्हणत असते की बघ, आता ज्यावेळेला लग्न झालं, आपलं लग्न कार्यक्रम होता, त्यावेळेला सुद्धा घरातल्या सगळ्यांनाच म्हणजे आपल्या आईबापांना सुद्धा तेव्हाच कळलं ना की माझं आणि गौतमचं प्रेम आहे. तेव्हा आपले आईबाबा कसे रिॲक्ट झाले होते तू विचार कर. मग आता त्यासुद्धा तशाच रिॲक्ट होणार ना, त्यांनासुद्धा आपल्याबद्दल राग असणारच ना, त्यांनासुद्धा त्या गोष्टी अचानकपणे समजल्या आहेत आणि त्या तशाच रिॲक्ट होणार. त्यामुळे आपण थोडं सांभाळून घेऊया. हे सगळं काही आता शरूला आसावरी सांगत असते. आता आसावरीने एवढं मोठमोठं वक्तव्य केलंय म्हटल्यावर शरू देखील तिच्याकडे पाहू लागते आणि मग शरू तिची मजा घेत तिला म्हणत असते, बापरे, म्हणजे आतापासूनच तू सासूची बाजू वगैरे घ्यायला लागलेस आणि मला समजवायला लागलेस, असं बोलून ती आता तिची मजा घेत असते. तेव्हा आसावरी म्हणत असते की असं नाही आहे, जे आहे ते मी तुला बोलली. पण शरू म्हणते की बाबा, तुमच्या ह्या सगळ्या गोंधळात ना मला काही म्हणजे काही कळत नाही. आता मी एक काम करते, मी कामाला जाते. आता शरू कामावर आलेली असते, पण तेजस्विनी जे जे काही बोललेली असते ना ते सगळं तिच्या डोक्यात फिरत असतं. जय इथे मीटिंग घेत असतो, मीटिंगमध्ये सुद्धा ना शरूचं लक्ष नसतं, कारण शरूला आता तेजस्विनी काय काय बोलली होती ना हे सगळं काही आठवत राहतं आणि त्यामुळे ती सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेजस्विनी सांगितलेलं असतं, आमच्या श्रीमंतांच्या मुलांना तुम्ही फसवलं आहे, या सगळ्या गोष्टी सारख्या इथे असणाऱ्या शरूच्या डोक्यामध्ये येत असतात आणि त्यामुळे ना शरू कोणत्याही कामाकडे लक्ष देत नसते. जय मात्र प्रेझेंटेशनबद्दल सांगत असतो, कारण उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे, तिथे प्रेझेंटेशन द्यायचं आहे. कारण ऑलरेडी त्याला एक टेंडर मिळालं नाही आहे, त्यामुळे तो जरा टेन्शनमध्ये आहे आणि त्यातच शरूचं लक्ष नाही आहे. म्हटल्यानंतर आता तो म्हणत असतो की उद्या प्रेझेंटेशन आहे आणि तुमचं काय चाललं आहे? त्यावर शरू म्हणत असते की मी आहे व्यवस्थित, मी बघते. पण आता जय शरूकडे जबाबदारी सोपवतो आणि जय हा शरूला म्हणत असतो की उद्याचं प्रेझेंटेशन तुम्ही देणार आहात. मग आता इकडे शरू म्हणते की प्रेझेंटेशनच द्यायचं आहे ना, ठीक आहे मी देते, त्यासाठी इतका हायपर नका होऊ. मग तेव्हाच ना शरू म्हणत असते की प्रेझेंटेशन मला तयार करायचं आहे तर मी तयार करेन, असं देखील शरूने आता कॉन्फिडन्सपणे जयला सांगितलेलं असतं. जेव्हा जयला शरू हे सगळं काही बोलते ना तेव्हा जय म्हणतो की फक्त प्रेझेंटेशन बनवायचं नाही आहे, सो उद्या जेव्हा क्लायंट येणार आहे त्यांच्यासमोर तुला हे प्रेझेंटेशन द्यायचं सुद्धा आहे. ते सगळं काही आता तू मॅनेज करायचं आहे, तयारही करायचं आहे आणि सगळं काही
तेव्हाच मग आता एकदम कॉन्फिडन्सपणे ना इकडे असणारी शरू सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला दिली ना जबाबदारी तर मी ती पूर्ण करणारच आणि मी हे प्रेझेंटेशन तुम्हाला करून दाखवणारच. आणि मग तेव्हाच इकडे असणारा जय म्हणतो की इतका कॉन्फिडन्स तर आहे तुमच्या बोलण्यात, त्यावरनं वाटतंय, पण मला सांगा जर उद्या आपलं काम नाही झालं, उद्याचं प्रेझेंटेशन नाही मिळालं तर? तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाका. बघा एवढं साधं सिंपल मी तुम्हाला सांगितलंय. आता शरूने हे सगळं बोलताना एकदम कॉन्फिडन्स दाखवलेला असतो, पण जेव्हा ती बोलून गेलेली असते ना तेव्हा तिथे असणारा आकाश आणि मॅक मात्र एकदमच धक्क्यात असतो. तेच दुसरीकडे आता ही समायरा जी आहे ती तेजस्विनीला भेटायला आलेली असते आणि तेजस्विनीचं येऊन कान भरत असते आणि म्हणत असते की तुम्हाला माहीत नाही ती आसावरी किती चीप आहे ती, आणि या आसावरीसाठीच ना या गौतमने सुसाईड केला होता. या गोष्टीसुद्धा तुम्ही कशा विसरू शकता मॉम, असंही आता ती म्हणत असते. त्याच वेळेला तुम्हाला सांगू का, ही शरू जी आहे ना ती पक्की आगाऊ आहे. ही शरूच ना या सगळ्यामध्ये मेन टार्गेट आहे, तुम्हाला मी सांगते. आणि हा गौतमसुद्धा ना त्याला ना तुम्ही आता सांगून ठेवा की त्याचं लग्न माझ्यासोबत होणार आहे ते, कारण आहे ना मला तो खूप जास्त आवडतो. ही समायरा ना अगदीच लाज सोडल्यागत बोलत असते. ज्याचं माणसाचं प्रेमच नाही आहे त्या माणसावर जबरदस्ती प्रेम करा असा आग्रह तिचा असतो. त्याचबरोबर आता ती जयला सुद्धा नावं ठेवत असते, म्हणजे तेजस्विनीला सांगत असते की तुमचा जो मुलगा आहे ना जय, तो सुद्धा ना या सगळ्यामध्ये सामील आहे हा, तर त्याच्यापासून सुद्धा ना तुम्ही जरा सावधच राहा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. या भाषेतच आता इथेही बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आज दिवसभर काय काय झालं या सगळ्याबद्दल चर्चा सुरू असतात. म्हणजेच इथे असणारा हा गौतमने आसावरीला कॉल केलेला असतो आणि आसावरीला तो विचारत असतो. आसावरी आधी त्याला विचारते की तुम्ही सांगा ना आजचा तुमचा दिनक्रम. तर तो सांगत असतो की आज सकाळी मी 9 वाजता उठलो. ती म्हणते एवढं लेट? मग तो म्हणतो की हो 9 वाजता मी उठलो. त्यानंतर तो पुढचं सगळं सांगू लागतो. मग मी 11 वाजता जिम वगैरेला गेलो, स्मूदी पियालो, त्यानंतर थोडासा टाईमपास केला फ्रेंडसोबत. हे सगळं तो दिनक्रम सांगत असतो. त्याच वेळेला तो तिला विचारतो की आजचा तुझा दिवस कसा गेला. मग तिला नाईलाज असतो ना त्या सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटत असतात की आज तुझी आई भेटली होती. ती फक्त तेवढंच सांगते की आज तुझी आई भेटली होती. मग इथे गौतमला एकदम हे होतं की काय बोलत होती मग आई, कुठे भेटली होती? ती सांगते देवळात भेटली होती. पण तेवढ्यात ना तिथे आता ही पमा आलेली असते म्हणून तिने लगेच फोन ठेवून दिलेला असतो. मग इकडे गौतम विचार करतो की हिला काय बोलायचं होतं काय माहिती. मग तिकडे पम्माही विचारते आसावरीला की तुला आज काय झालं आहे, सकाळपासून बघते जरा मूड ऑफ आहे. तेव्हा ती सांगते की काही नाही का आई, काय ना की सकाळपासून गरम खूप जास्त होते म्हणून मी थोडी नाराज आहे. तेच दुसरीकडे शरू आता रूममध्ये ना प्रेझेंटेशन तयार करत असते, त्याचमुळे रूममध्ये खूप जास्त गडबड असते. तेव्हा ती आता आपल्या बहिणीला सांगत असते की यार प्लीज यार टाईमपास करू नका, मला माझं काम करायचं आहे. मी मोठ्या भाषेत तिकडे जाऊन बोलून आली आहे की मी प्रेझेंटेशन देणार आहे, करणारसुद्धा मीच आहे, पण आताच मला ना एकदम नकोसं झालं आहे असं काहीचं ती म्हणत असते. तेवढ्यात ना तिकडे आता पमा तिच्यासाठी हळदीचं दूध घेऊन आलेली असते. मग पमाला आता ती सांगत असते की हळदीचं दूध नकोय मला. तेव्हा ती म्हणते की नाही थोडंसं पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल, म्हणजे त्याच्यामध्ये मी सगळं काही ॲड केले. तेव्हाच ती बोलत असताना ना तिचे अगदी गुडघे दुखू लागतात. मग ती म्हणत असते की आई तू एक काम कर ना गं, वजन कमी कर ना, वजन कमी केलंस ना की तुझे गुडघे दुखणार नाही. तेव्हाच इकडे आता मम्मा शरूच्या बाजूला बसते आणि शरूला म्हणते की तुला असं वाटतं का मी वजन कमी केलं तर माझे गुडघे दुखायचे बंद होतील? पण तुला सांगू का आजकाल ह्या ज्या वयात असतं ना ते वजन पटकन कमी होत नसतं. आणि त्याचबरोबर तुला सांगते वजन जरी मी कमी करायला गेले, थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं. या सगळ्या गोष्टी या बायकांच्या आरोग्याबाबत होत असतात. त्यासोबत ती हेही म्हणते की बघ बायकांचं दुखणं हे कसं असतं, पिरियड्स आलं तरी बाईला त्रास होतो, त्यासोबत बरंच काही टेन्शन असेल तरीसुद्धा बाईला त्रास होतो, बाईचे हार्मोन्स बदलले तरीसुद्धा बाईला त्रास होत असतो. बाईचं दुखणं हे बाईच्या नशिबातच असतं. या भाषेतच आता सगळं काही समजावून सांगितलेलं असतं इथे असणाऱ्या पमाने. आणि पमा जेव्हा शरूला या सगळ्या गोष्टी सांगते त्यामुळे शरूच्या डोक्यात एक कल्पना येते प्रेझेंटेशनबाबत. आणि त्यामुळेच ना आता शरू पमाला म्हणत असते की काय आयडिया कमाल दिलीस यार पमा डार्लिंग, एकदम आयडिया कमाल दिलीस. मग आता पमा खरं तर एका वेगळ्या विषयावर बोलत असते, पण या सगळ्याचा फायदा जो आहे तो मात्र आता शरूला झालेला असतो. त्यामुळे शरूचं आता प्रेझेंटेशन उत्तम होणार आहे आणि उद्या शरू प्रेझेंटेशनमध्ये कसा सिक्सर मारणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.